आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. दोंडाईचा शहरात अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रशासनाने अखेर धडक कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 11 ऑगस्ट रोजी शहरातील विविध आस्थापनांची अचानक तपासणी केली. या कारवाईत तेल, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. संतोष ट्रेडर्सकडून तब्बल 2960 किलो रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला. या जप्त तेलाची किंमत तब्बल 5,89,000 रुपये असल्याची माहिती आहे. साई स्वाद आणि लकी लाईट सोयाबीन तेलाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र प्रयोगशाळेचा अहवाल येण्यापूर्वी या तेलाला भेसळयुक्त ठरवता येणार नाही. त्यामुळे आता प्रशासनाच्या पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नामांकित कमला ऑइल मिलवरही अन्न सुरक्षा पथकाने कारवाई केली असून येथून कमला शेंगदाणा तेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आहे. स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्याने आस्थापनांचा परवाना निलंबित करण्यात आला. महावीर ऑइल अँड दाल मिलमधूनही शेंगदाणा तेलाचे नमुने घेण्यात आले आहेत. कैलास ट्रेडर्समधूनही विविध मसाल्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामध्ये सांबार मसाला, सब्जी मसाला आणि इतर उत्पादनांचा समावेश आहे. हॉटेल प्रिन्समध्येही तपासणी करत काही पेय पदार्थांचे नमुने घेण्यात आल्याची माहिती आहे. या अचानक कारवाईमुळे दोंडाईचा शहरातील खाद्य व्यवसायांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. कारवाईनंतर काही व्यावसायिक आस्थापनांची शटर बंद असल्याची चर्चाही शहरात रंगली. मात्र केवळ शटर बंद असल्यावरून कोणत्याही व्यावसायिकाने कारवाई टाळली असा निष्कर्ष काढता येणार नाही, कारण त्या बाबीची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा ही केवळ नमुने घेण्यापुरती मर्यादित राहता कामा नये. नमुने प्रयोगशाळेत गेल्यानंतर त्यांचे अहवाल वेळेत येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अहवालात दोष आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. तर दोष नसल्यास संबंधित व्यावसायिकालाही न्याय मिळणे तितकेच गरजेचे आहे. लहान असो वा मोठा व्यापारी, नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत, कारण ग्राहकांच्या ताटातील अन्नाचा सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. ग्राहकाला प्रत्येक खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा विभागाची ही कारवाई निश्चितच महत्त्वाची मानली जात आहे. मात्र ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित राहू नये अशी नागरिकांची अपेक्षा आहे. नियमित तपासणी आणि पारदर्शक कारवाईतूनच अन्न सुरक्षेचा धाक कायम राहू शकतो. आता खरा सवाल, एकच नमुने घेतले, साठा जप्त केला, परवाना निलंबित केला, पण अहवालानंतर पुढे काय, याचा प्रश्नांवर उत्तरावर दोंडाईच्यातील या कारवाईचे खरे यश ठरणार आहे. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, दोंडाईचा.